भाविक मायबापू, नाही काळ सत्ता आपुली हाती. लक्ष देऊ नये का? इथं कीर्तनात हनुमानजीच्या बरोबर बोलायचंय, श्रीमंत श्री तुकोबरायांना बोलायचंय, श्री ज्ञानदेवाला बोलायचंय. कोण बोलतंय ते बघू नका, पण आपलं हे ऐकत राहा हे भाग्य म्हणा. सज्जन हो, नाही काळ सत्ता आपुली हाती. बाळ हो, सत्ता आपली नाही, सत्ता काळाची आहे. नाही शब्द पहिला आहे त्याच्यातून. आपली सत्ता नाही, सत्ता काळाची आहे. नाही काळ सत्ता आपुली हाती. म्हणून शहाणी माणसं हे प्रश्न समोर घेऊन हे कशानं तूट होईल, कशानं काळाची सत्ता दूर होईल, जाणते हे गुंती उगविती. जाणते म्हणजे शहाणी माणसं हा गुंताडा दूर करण्याचा प्रयत्न करतात. काळाची सत्ता ठेवायची नाही, काळाचं तोंड काळ करायचे. आमची जात माणसाची आहे. माणसानी धैर्य बलातून कमी होऊ नये, माणसानी अध्यात्म बलातून कमी होऊ नये, माणसानी चातुर्य बलातून कमी होऊ नये, माणसानी साहस बलातून कमी होऊ नये. साहस बल 8 बल आहेत ते. साहस बल म्हणजे कीर्तनाला येताना नटूनच यायचं, साहस करायचं. साहस सायस, सायस साहस म्हणजे सायस. कीर्तनाला येताना धोतरच नेसायचं, पटका बांधायचा, हे सायस. असं नाहीतर उभं कसं तरी येऊन कसं तरी वारले, तसं नसतं ते. कुठं काय करायचंय, कसं जायचंय, देवाकडे जाताना हसत हसत तोंडानं जात जावं. आपला देव हसक्या तोंडाचा आहे, म्हणून आपण त्या देवाचे एक अंश मात्र पिंड आहोत. आपण कुठले कोणाच्या जाती गोताची नाही, शुद्ध परमार्थाच्या पवित्र चौकटीत या आनंदाच्या दरबारात फक्त भक्ती प्रेम आणि ईश्वर चिंतन आणि ईश्वराचं स्वरूप बघायला शिका. कुणाची जात पात निवडी जाऊ नका, ते अघोर पाप घडत असतं. विठ्ठला विठ्ठल पापाचं क्षेत्र उद्ध्वस्त करूत, कर्माचे बंधन तोडून टाकूत, धैर्य बलाच्या उमेदूतून ईश्वर कोण आहे त्याच्या हृदयात आम्ही स्थिर होऊ. एवढा प्रवास केला पाहिजे बरं का. अभ्यासक मंडळी, कीर्तनकार मंडळी हे सांगत. इथं तिथं नाही, इथं घर बांधायचे लातूरात, मुंबईत, पुण्यात, पंढरपुरात. हे घर कशाला बांधालास? दगडा मातीचे ढिगारे उरतील, तुला कुठंतरी स्मशानात कुणीतरी जाळील, नाही तर रस्त्यात मेलास तर फेकून देतील. झालं. काय होणार आहे माणसांच्या शरीराचं? कीर्तन ऐकताना जागं होऊन कीर्तन ऐकायचं. खूप काही बांधलं, खूप काही मिळवलं, मेलं मेलं, झालं झालं. जमले 1500 माणसं, जरा नावलौकिक होता, मोठमोठी लाकडं आणले, पेटवून दिलं, बोंब मारीत आले. दुसरं काय 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 उरतं तरी काय? उदंडाची झाले जन्मोनिया मेले, ओनिया गेले रावरंक. त्यांचे नाम कोणी निघे चराचरी, कोण त्याचं नाव घेते? अरे स्वतःचा मुलगा स्वतःच्या बापाचं नाव सांगायला धजत नाही. काय तुमच्या वडिलांचं नाव सांगतो मला. म्हणजे काय बापाचं नाव विसरलास तर तू त्या बापाचं, आता पुढं काय बोलायचे? नाही बोलायचं. विठ्ठल कीर्तन परंपरा हा धगधगता ज्वाल आहे. कळलं का? अंगी वैराग्याची बोल सहाही कळत जिनावी, विवेका सहित वैराग्याची बळ धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा. जाळातच उभं राहावं लागतं. अंथरुणावर महाराज झोपले. कशाचे महाराज? अखंड महाअग्नीत उभे असतात, त्याचं नाव महात्मा असतं.
आसमानामध्ये सर्व पुराण, सर्व ग्रंथ, सर्व गोष्टी करणारे एकत्रित या म्हणावं आणि सगळ्यांना सांगा म्हणावं खरा महात्मा कोण. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. खरा महात्मा शंकर परमात्मा. अरे कशामुळं. येणे जी क्षेत्राभिमाने राज्य तेजिले ईशान्ये गुंती जाणून स्मशाने वासू केला. कुठं थांबले. स्मशानभूमीत. ऐशिया पैजा महिषा पांघुरणे दाही दिशा लाज करू म्हणून कोळसा कामू केला. 10 दिशाचं पांघरुण आहे. आगणीमध्ये उभे आहेत. जवळ बसून लाज खाऊन आमचा घात करील म्हणून काम विकार बाहेर काढला. धड 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 जाळून टाकला. सर्वांच्या चरणी विनंती आहे आपल्यातले दोष आपणच काढा आणि जाळून टाका. खरे देव तुम्हीच आहे. मठा मंदिरात जायची तीर्थक्षेत्राला जायची गरजच नाही. विठ्ठला अज्ञान असतं. इकडे तिकडे फिरतात. कोणाचा गुरुमंत्र घ्यावा, कोणाची माळ घालावी. दुसऱ्याचा गुरुमंत्र कशाला घ्यायला सण. दुसऱ्याच्या हातून माळ कशाला आलास. कसं करावं. सांडोनी अशुभ वासना. ओवी ध्यानात ठेवा. सांडोनी अशुभ वासना जो न करी विषय कल्पना तो आपुला गुरु आपण जाना नरक यातना चुकविली. अशुभ वासना वाईट गोष्ट मनात येऊच द्यायची नाही. रस्त्याने सरळ चालायचंय. रस्त्याच्या कडेची विष्ठा का बघायची. रस्ता आहे त्याच्याकडला विष्ठा असते. नाही तेवढी घाण असते. पण तू कशाला बघायला. सरळ चल. तुला रस्ता चालायचा आहे. सरळ चल. नाही म्हणला भोवताली काय काय पडले नक्की ओळखावं. हे कुत्रा आहे का काढव आहे कोणाला ठेवाय. ते कुत्र्याला सोय असते. इकडे बघताय इकडे बघताय. इकून पळतय तिकून पळतय. माणसाने सरळ मार्ग धरावीत. सांडोनी अशुभ वासना. विषयाची कल्पना नाही. वाईट वासना नाही. आपणच आपले गुरु आहोत. बरं का गुरुजी. आपणच आपले गुरु आहोत. आपणच आपले गुरु आहोत. खूप मोठे अभ्यासक माणसं माझ्या जीवनात मला भेटायचे. मी त्यांना बोलायचं पण मी कधी उघड पडलो नाही. काही गोष्टी सांगताना माझे नरहरी महाराज म्हणून पानगाव परिसरात घाटनांदूर परिसरात ते मला एवढं जवळ घेतलं. कधीतरी सांगायचे. कधीतरी हळू सांगायचे. एकटाच मी त्यांच्या समोर एकटा. ते माझ्या समोर एकटे. त्यावेळेस उगाच एकच शब्द सांगायचे. जपून चालावं लागते बरं का महाराज. म्हणजे काय चिखलातून चाललोत का गोट्यावरून चाललोत का. नाही जपून चालावं लागते बरं का महाराज. सरळ रस्त्याने तर चालला. चांगल्या झाडाखाली तर बसला. आणि हे काय शब्द आहे. महाराज सरळ रस्त्याने चालावं लागतं. एकदाच म्हणायचे. मी म्हणलं तुम 2-3 वेळेस समाजासाठी. काही दिवसानंतर मला त्या गोष्टी आठवू लागल्या. सरळ चालावं लागतं याचा अर्थ इकडे इकडे पाहायचं नाही. गुरुदेव मामासाहेब दांडेकर विद्यार्थ्यांना शिकवायच्या वेळेस सुरुवातीला सांगायचे. हे बघ तू घरदार सोडून संस्थेला आलास बरोबर आहे. पण पाठ जगाकडे करत जा. जगाकडे पाठ करत जा. तोंड ज्ञानोबरायाकडे करत जा. मग तुला सर्व कळल. किती सोपा उपाय. तोंड ज्ञानोबरायाकडे करत जा आणि पाठ जगाकडे करत जा. मग तुला सगळं कळल. मग एवढा आटापिटा करायची गरज नाही. तुला सहज कळल. आणि हे शब्द पूजनीय जगन्नाथ महाराज पवार मोठ्या रगदार अवस्थेत सांगायचे. मोठी माणसं ईश्वराला देखवली नाहीत. ईश्वराने लवकर उचलून कुशीत घेतले. विठ्ठला श्रेष्ठ अधिकाराचा वारसदार माणूस आहे. काल कलीच आहे. धोके होण्याची शक्यता आहे. सगळे साधनं शिनवटून गेलीत बघा. यात्रेला जाऊ नका. काहीतरी तप करत बसू नका. व्रताचरण करण्याचंही सध्या काम नाही. आता आमचे गुरुजी बोलले बाजूने सर
सोमवारचा उपास आणि मंगळवारचा उपास आता होईना गेल्यास काय करायचे? अगदी खरं आहे ते, त्याच्यात काही नाही. होत नाही त्यावेळेस हे नियमात बांधून घ्यायचं नाही, होईल तितकं करत राहायचं. कलियुगातले जीव आपण आहोत, आपण कलियुगातले जीव आहोत. आपल्यामध्ये पुरुषार्थ राहिला नाही, आपल्यामध्ये सर्व शक्तिमान अवस्था नाही. आपण सगळे निष्फल आहोत, निर्बल आहोत. आपण सगळे धैर्य बलाचे नाहीत, आपण सगळे घबराट अवस्थेचे लोक आहोत, सगळे घाबरलेले आहोत. धरती उलती पालती झाली तरी घाबरू नका, आकाश तुटून पडतंय तरी घाबरू नका, नवखंड पृथ्वीमध्ये सारा जाळत झाला तरी घाबरू नका. इतकं धैर्य असावं लागतं, त्याचं नाव माणसाची जात. देवाला करता येत नाही, ती माणसाला करता येत. आणि कलीच्या कालामध्ये हे कार्य पूर्ण होण्यासाठी आणि करण्यासाठी इकडं तिकडं पाहावं. देहूत कीर्तन करावेतच, पण तळेगावला महाराजांची कीर्तन हमेशा व्हायची. तळेगावला हमेशा कीर्तन व्हायची, लोहगावला कीर्तन व्हायची, 14 टाळकऱ्यांच्या मेळात तुकोबरायची कीर्तन चालायची. कीर्तनाचा विषय एकच असायचा. कीर्तनाचे विषय दररोज वेगळे, हे वेगळं आहे. ते अभ्यासकाची गत असते, अभ्यासाचा पुरुषार्थ असतो. विषय वेगळा मांडावा, पण फलप्राप्ती एकानेच होते हे शेवटी हे लक्षात आलं का? विषय काय मांडायचे ते मांडा, पण खरी फलप्राप्ती कशानं होते ते शेवटी एकाच बुडावर यावं लागतं, तिथंच यावं लागतं. नाही म्हणे आज हे पदार्थ खाल्ले, आज ते खाल्ले, आज हे खाल्लं ते खाल्लं. अरे पण चुलच पेटविली असेल ना. आता वेगळी साधनं आली, आता गॅसच्या टाक्यान तीन, पण हे पुरणपोळी केली, हे काय केलं ते काय केलं मला सांगता येत नाही. मी रानातला माणूस, मी फक्त भाकर चटणी खाणारा प्राणी आहे, आम्हाला दुसरं माहित नाही. हे कसं केलं ते कसं केलं ते तितकं सांगू, चूल पेटविल्याशिवाय शिजलंच कसं. म्हणून सगळे साधनं सांगावे, पण शेवटी एका धर्तीवर यावं. कारण कलियुगामध्ये वातावरण तसं आहे. अवघ्या वाटा झाल्या, देव एक, पण देवाकडे जाण्याचे मार्ग वाटा अनेक. तसं तर कलीच्या वातावरणामध्ये देव बरेच आहेत, पण देव म्हणायचा एक आहे. देव बरेच आहेत, ते विचित्र अवस्थेत जन्माला आलेले असतात. शेंदरी हिंदरी उन्नती पूजी भूते खेते, आपुल्या पोटाची रडते मागती शिते अवदा. विचित्र अवस्था नाही तर काय. शेतकरी आहे बिचारा, बैलपोळ्याचा सण, घरी येऊन आपलं एक नारळ, थोडी शेंद्राची वाटी, ती वाकाची बट्टी. आताच्या लोकांनी कळायचं नाही, ती वाक पळसाच्या मुळीचा काढा.
त्याच्याशिवाय पोळा साजरा व्हायचा नाही. आता बैलच नाही तर पोळा कुणाचा करावा? आता असं होणार आहे. तुम्ही एवढा समाज आहे, तुम्ही लिहून ठेवा. जरी आज एकही बैल नसला तर शेवटी बैलावरच अवतं हाणावी लागतील. हे यंत्र किती पुरणार आहेत? कितीही उंच गेलेला वेल, कितीही उंच गेलेला वृक्ष खाली येतच असतो. नाही म्हणजे झाड इतकं उंच गेलंय त्याचा पत्ता लागणार, भलत उंच गेलंय खाली येणार आहे. तिथं लागलेल्या बियाच पुन्हा वापरणार आहे, तर त्या बियाच कौतुक करावं लागणार आहे. तसं कधी बैलाचीच पाळी, बैलाचाच नांगूर मारावं लागणार आहे, हाणावं लागणार आहे. विठ्ठल महाराजासारख्या माणसांनी दसकट काळी वेचावीच लागणार आहे. अभिमानात येऊ नका. आताच्या दिवसात सगळी माणसं अभिमानात आलीत. पाया पडून सांगतो, ही यंत्र सामुग्री आणि मिळवलेली संपत्ती एका क्षणाची तुमची सोबत आहे. हे कामाचं नाही. क्षीण क्षीण झालंय. किती गोड कडवं आहे. अवघ्या वाटा झाल्या क्षीण. देव एक, देव एक, देव बरेच, पण देवाचं चिंतन चालू आहे. देव एक, आगामी एकुलानीचे खागे, मज येवोय भलतेनी मार्गे, भक्ती का विषय विरागे अथवा वैरी. भक्तीच्या मार्गाने येतं, विषय वासनेच्या मार्गाने देवाकडे येता येतं. जप तप कर्म क्रिया हे देवाकडे जाण्याचे मार्ग आहेत, पण ते कामाचे नाहीत. एका देवाकडे जाण्यासाठी मार्ग अनेक आणि अनेक सांगितलेत, परंतु ते सगळे सध्याच्या काळात थकलीत. क्षीण क्षीणपणा आहे. उगाच सांगतो शब्द. हे लातूरचं रेल्वे स्टेशन जुनं, इथं पंढरपूरची गाडी लागायची. दिवेगाव ते लातूरचं रेल्वे स्टेशन 6 घंट्यात चाललेला हे माणूस आहे. इथं तुमच्या समोर बांधलाय. आता मला 6 पावलं चालणं होत नाही. म्हणजे काय झालं? क्षीणपणा आला. तसं सगळे साधन देवाकडे जायचे. कुणा कोणतं सांगितलं, कुणा कोणतं सांगितलं, सगळे शिनलेत. आता या शिनलेल्याच्या नादी लागू नका. मग काय करावं ते अभंगाच्या पहिल्या चरणात आहे. राम कृष्ण या लागी
उपदेश उपदेश तू भलत्या हाती झाला चित्ती धरावा तो. सगळ्या माणसांनी उपदेशाचा अंगीकार करत जा. आणि उपदेश शब्दाचा अर्थ असा आहे, भल्यांच्या भल्या अवस्थेतून जो गोड संदेश दिला जातो आणि संदेश हितप्रद असतो, हित साध्य होत. आणि ते हितप्रद अवस्थेमधून तो उपदेश जीवनचर्येमध्ये एकदम बदल करत असतो. खर तर लोखंडाचा भाग सुवर्णमय होतो, लोखंड सोनं होतं, पण परिसाच्या स्पर्शाने लोह उभे खाय माते ते परिसाची संगती सोने झाले आपुडती नसवी मळी. कळलं का? लोखंडाचं सोनं होतंय, थोरी व सांडिली आपुल्या वर्षी नेने शिव कैसे लोखंडाशी. लोखंड आहे. आता एवढं लोखंड मिळून 10-5 रुपयात मिळायचं, पण सोनं किती किंमत आहे, आता किती गौरव करतात. आता माणसांची इतकी व्यवस्था झाली, ते मोबाईल आणि ते सगळं जगातला भाव एका क्षणात जगाच्या कानेकोपऱ्यात चाललाय. आणि सांगतात आता आमच्यासारख्याला काय गरज आहे त्याची, पण जवळ येऊन सांगतात महाराज सोनं लय मागलं बघा. आता मला काय त्याचं देणं घेणं आहे, पण सांगतात बघा सोनं 1.5 लाखाच्या पुढे गेले. आता कुठं का जाईना बोंब मारीना त्याला फुकून दे तिकडं, पण ते सोनं होते ते परिसाच्या संगतीनं लोखंडाचं होते, इतकंच घ्यायचं. तसं परिसासारख्या अवस्थेचा असलेला एखादा महापुरुष आणि त्याचे जे शब्द आहेत ते शब्द पचले की आम्ही नाशवंत पिंडाचे शाश्वत प्रभू स्वरूपाकडे चालू, याचं नाव उपदेशाचं फळ आहे. विठ्ठल उपदेशाचं फळ आहे. हा उपदेश कलीच्या कालामध्ये फक्त संतांनी करावा. पंडित ही पदवी असते, त्याला उपदेश करायचं कोण सांगितलंय? शास्त्री पुराणिक म्हणून मिरवतात, त्याला उपदेश करता येतो, त्याला कोण मार्ग दिलाय? उपदेश करण्याला लायक असतो तो फक्त संत पुरुष, आणि तोही संतांनी मानलेला संत असेल तर त्याचा उपदेश ऐकच आहे. नाहीतर जगाला मानलेला संत नाही, त्याचं कामाचं नाही. चोर सगळे चोरच. आता ते चोर सज्जनाला म्हणतील होय आमच्या लाईन मध्ये या, तो चोर सज्जनाची गुण ओळखतील का? चोरच आहेत, त्यांना काय कळणार? तसं जगाच्या बाजारामध्ये असा एक वर्ग आहे केवळ मस्तीत जगतात, पण संताचं त्याला काहीच आवडत नाही. विठ्ठल दुर्दैव पापिष्ठ म्हणावं. सखी माय असली तरी संत वचनाला मानत नाही. नक्की ओळखाव तिला, ही माय नाही, ही सर्पी नाही. सखा बाप असला तरी संत वचन मानित नाही. हा बाप नाही, हा बोका आहे. माय बाप जरी सर्पी नक्की बोका, त्याचे संगे सुखान पवे बाळा. म्हणून पाया पडून सांगतो, माईनी ज्ञानेश्वरी वाचावी. ग्रस्ताश्रम तुमचा आहे, तुम्ही लेकरा बाळाची बाप म्हणून मिरवता. तुम्ही गाथा वाचीचा, कीर्तन भजन ऐकायचा, खरं बोलायला शिका. सगळ्यात खरा मोठा मंत्र खरं बोलणे. कुठंच काही वाचन करू नका, गळ्यात माळा घालू नका, कुठंच गंध लिहू नका, कुठं देवळ बांधू नका. खरं बोलायला शिका. जर जगात खरंच बोलायला लागला प्रत्येक माणूस, तर राम अवतार त्रेतायुग आजच आहे असं म्हणावं लागेल. हे सत्य आहे. पाहिजे त्यावेळेस पाऊस पडत राहील, पाहिजे त्यावेळेस वृक्षाला फळं, वेलीला फुलं येत राहतील, पाहिजे त्यावेळेस गाई म्हशी दूध देतील. जसं की रामराज्यामध्ये घडलेले झाले. रामराज्य काय उळे आमाशी, धरणी धरी पीक गायी उळल्या म्हशी. राम वेळोवेळा मी खाऊ जळिता खंडिता जीविता गे बाई. स्वप्नेही कोणी दुखर देखी डोळा, नामाच्या गजरे भय सुटले कळी काळा.
पण हे कधी होत आहे? सत्य भाषण. त्रेतायुगामध्ये एकही माणूस खोटं बोलत नव्हता. मोहन महाराज उगं फिरू नका, तुम्ही गपचीप वारावारी ते राहू दे, ते आहेत आता होत आले कीर्तन. थोडा वेळ शांत बसा, पाणी आणा मला प्यायचं. उगं बसा, तस फिरू नका. विठ्ठला त्रेतायुगामध्ये एकही प्राणी खोटं बोलत नव्हता. कोणी म्हणतील त्रेतायुगातलं तुला काय कळाले, तुझं काय त्रेता? तसं नसतं. एवढा समाज आहे, इतके अभ्यासक माणसं आहेत, हे सगळे सांगतो एक शब्द. त्रेतायुगात होतो म्हणूनच आज आम्ही कीर्तन करतो. विठ्ठला त्रेतायुगात होतो तिथं करत होतो चिंतन, आणि तेच करतो आज कीर्तन. कलियुगाला म्हणजे काय झालं? आम्हा वैष्णव नरांच्या समोर कलियुग नाहीच आहे, तो त्रेताच आहे तो त्रेताच आहे तो रामप्रभू आणि हनुमान आमच्याशी संवाद करतच आहेत. असं म्हणत जाऊ नये की देव तिथं लिहिलंय अभंगात, देव जरी बोलता कल्पतरू चालता, गज जरी दुबता हे दुर्लभजी दातारा. हे सगळं दुर्लभ आहे, बरोबरच आहे. पण बोलवणारा चिमुकला पाडस असेल तर कशाही अवस्थेतल्या बापाला त्या लहानशा बाळाला बोलावंच लागेल. विठ्ठला अनंत साधनं आली आणि गेली, त्या साधनांचा कोणी आचरण करणारा नाही. म्हणून सगळ्यांना कळेल असं इथं बोललेत. या लागी कलियुग आहे याच्यासाठी, तुम्ही आम्ही माणसं आहोत याच्यासाठी. कोणताही माणूस दैवी संपत्तीने भूषित आहे, परिपूर्ण आहे, दैवी संपत्तीने लसलशीत आहे. आता दुर्दैवी पुन्हा जन्मल्यानंतर असुरी संपत्तीचा अंगीकार करतील, त्याला काय आम्ही बोंब मारावी का? ज्ञानेश्वरी त्याला काय करील? गाथा तरी त्याला काय करील? हे कथा चालू आहे नाही, भागवताने, शिवकथाने, पुराणाने, हे कथा काय करतील? अरे ह्याचं आचरणच घाणेरडं, तर तुमच्या आमच्या कथा काय करतील? हो, डॉक्टर वैद्यराजांनी सगळं औषध दिलं, सगळं दिलं. ते औषध वेळेवर घेतलं तर माणसाची सगळे रोग, इतकं चांगलं औषध दिलं, पण घेणाऱ्यानं त्या रस्त्यात फेकून दिला. आता डॉक्टरनं काय बोंब मारावे, काय करायचं? तसं सांगणारे सत्य सांगत आहेत पण आचरणात बरोबर नाहीत बाळो. म्हणून जितकं सांगितलं त्याच्यापेक्षा पचवणारा फार गरजेचा असतो. म्हणून तुकोबरायांचा शब्द आहे, या लागी आवडी. देव कुणाची जात पाहत नाही, देव कुणाचं रूप पाहत नाही, देव कुणाची श्रीमंती पाहत नाही. देव फक्त एक पाहतात, आवड किती आहे माझ्याकडे येणाऱ्यांची. माझ्याकडे येणारे माझ्याबद्दल किती प्रेमाचे आहेत, किती मोहाचे आहेत, किती वात्सल्याचे आहेत, म्हणजे आवडीचे आहेत. आवडीने भावे हरिनाम घेशी, तुझी चिंता त्याशी सर्व आवड. त्या शब्दाचा अर्थ मोठा चिंतनाचा आहे. आसमानाची सर्व आसक्ती देवावरच ठेवणं म्हणजे आवड. आसमान खाली पातळ किती आहेत, वर किती लोकांतर आहेत, पृथ्वी किती मोठी आहे. या एवढ्या आकारामध्ये, एवढ्या या विस्तारामध्ये काय काय आहे, किती पैसे आहेत कोणाकडे, किती कोणत्या वस्तू आहेत. आता बघा हे किती किती आहेत, किती हे वाजलं थोडं मग काढावंच लागलं खिशातून. हे सगळं आवडीचंच आहे हो. किती काय काय आहे, कुणाचे घर आहेत, कुणाच्या वस्तू आहेत, दारातल्या गाड्या आहेत, कुणाची पायातली पायतने, काय काय आहे.
सगळ्यावरची माया काढावी, आसमानाची माया विवर्जित माया, सगळ्यावरचं वात्सल्य तोडावं आणि एकावर थांबावं. त्याचं नाव आवड आहे. आवड, अशी आवड या लागी आवडी मना. बाळहो हे तिसरा शब्द आहे या कीर्तनाच्या सुरुवातीला. होईल घडीभर कीर्तन होईल, काहीतरी होईल, पण वेळ पुरत नसतो. पाया पडून सांगतो, बऱ्याच दिवसानंतर जे काही टाळकरी आज माझ्या समोर आहेत, बऱ्याच दिवसानंतर भेटीगाठी झाल्या. कदाचित त्यांना वाटलं असेल हा महाराज आहे का मेल आहे, असंही वाटलं असेल. मला काही वाटलं नाही, मी भाग्य समजतो. मोहन महाराज, हो, बऱ्याच दिवसानं तुमचं कडवं म्हणजे ते काय असतं बघा. आता हे सगळी माणसं हे आताचे आमचे, हे आताच माझ्या लाईनला आले तर असं नाही. हे कृतायुगापासून त्रेतायुगापासूनची सोबती आहे. म्हणून हे कोणी टाळ वाजवितंय, कोणी पेटी वाजवितंय, कोणी कीर्तनाला येऊन बसतंय. आता या माई समोर येतात, महाराज काहीतरी घ्या, घासभर खा, मी लेकरू पाठवते, लेकराबरोबर या, 2 घास तरी खाऊन जावं. एवढी विनंती का करते माय? ही आमची कालवण कालाची माय आहे. खऱ्या वैष्णवराजाला जन्म देणारी माय एक. थोडंसं चिंतन आहे. जन्म देणारी माय एक, पण खरंच परमार्थाला पोषण असलेल्या जगातल्या दिसत्याल तेवढ्या माई आम्हाला सख्या माईच म्हणावं लागतात, तरच परमार्थ सिद्धीला जात असतो. नाही तर परमार्थ घडत नाही. बोलो, जन्म देणारी माय आहे, ती जन्म देऊन बाजूला झाली. आता ती काय करेल बिचारी, गरीब आहे अंतकरणाची. माझ्या माईचं नाव तसं गीताबाई. माझं भाग्य आहे, माईचं नाव गीताबाई गुरुजींना माहीत आहे. बापाचं नाव ज्ञानोबा. ज्ञानोबाच्या आणि गीतांच्या पोटातून जन्मल त्याचं नाव विठ्ठल, नाही तर काय राहील. याच्यासाठी हे चिंतन समोर येत गेलं. मला काही वैष्णव भेटत गेले, हे चिंतन घडत गेले. आसमानाचं सारं प्रेम या लागी आवडी म्हणा. म्हणा, पाया पडून सांगतो, म्हणा बरं का, म्हणा. झोपी जास्त काढू नका. रस्त्यावर कोणी कुणाला बोलण्यात वेळ खर्च करू नका. पैसे खर्चले म्हणून खेद करू नका. वेळ वाया चालली म्हणून रडत जा. शहाणपण हे आहे आपल्या हिंदुस्थानच्या लोकांचं. पैसे खर्चले बाबू, इतके नुकसान झालं. पैसे जाऊ दे, पैशाचं काही मानायचं नाही. ते इतकी जायदाद होती, बेपत्ता झाली, जाऊ दे. पण वेळ किती गेला, जन्मून किती दिवस झालेत, काय काय घडला बदल. माय आमची, आम्हाला सख्खी माय आमची मांडीवर 2च हातावर वाहत होती, 2च हातावर घेत होती, टाळू माकीत होती, टोपडं बांधित होती, आंगडं घालीत होती, डोळ्यात काजळ लावित होती, डोळ्याला लावता लावता गालाला का काळ लावित होती. माय तिचे तिला माहीत. आणि या माईनी उत्तर द्यायचे. डोळ्याला काजळ लावता पण गालाला का काजळ लावता? काय की महाराज सासू लावित होती म्हणून लावते, जाते तिकडे, काय ह्याची किंमत आहे. असं नाही माय, डोळ्यात काजळ घातलं, गालाला का काळा काजळाचा डाग लावला. त्याचं एक चिंतन आहे, बाळाला कोणाची नजर होऊ नये. माईला आपलं बाळ कसंही असलं तरी ते देवापेक्षा सुंदर दिसत असतं, कारण ती त्याची माय आहे. विठ्ठल याच्यासाठी म्हणा, उगा ऐका बरं का, म्हणा. म्हणा या शब्दामध्ये किती वात्सल्य आहे तुकोबरायांचं, किती शुद्ध प्रेमाची धग आहे. म्हणा, किती ऐक्यता आहे. म्हणा, विनंती आहे या लागी आवडी म्हणा. ते रामकृष्ण पुढा येते, पण म्हणा या अक्षरामध्येच किती विनवणी आहे. म्हणा, गपची बसू नका बरं, रस्त्यावर वेळ घालू नका बरं, कुणाची निंदा करताना वेळ घालू नका बरं. पाया पडून सांगतो, आजची वेळ उद्या येणार नाही, सगळं पुन्हा मिळेल, पण आयुष्याचा क्षण गेलेला पुन्हा भेटत नाही बाळ हो. याच्यासाठी म्हणा. पण काय म्हणायचंय? राम कृष्ण राम कृष्ण राम कृष्ण या लागी आवडी म्हणा. राम तुम्ही कोण आहेत आम्हाला माहित नाही, पण हे म्हणा, राम
रामकृष्ण म्हणा, रामकृष्ण म्हणा, रामकृष्ण म्हणा. रामकृष्ण किती गात टाळाची पळ्या वाजवीत, छंदे आपुल्या नाचत, निजगी होणी फिरत गा. काय म्हणायचंय? रामकृष्ण. रामकृष्ण हे काय? एवढे शास्त्र पुराण, एवढे मंत्र, या सगळ्यांचं बीज रामकृष्ण आहे. या लागी आवडी म्हणा रामकृष्ण, हे बीज आहे सगळ्यांचं. म्हणून कुणाकडे मंत्र घेत फिरू नका. कलियुगात कुणाचंच तोंड चांगलं राहिलं नाही मंत्र द्यायला, आणि कुणीच आचरणानं चांगलं राहिले मंत्र चांगला जपायला. गुरुनी मंत्र दिला म्हणजे शिष्य त्या मंत्राची वाटचाल बरोबर लावेल असं कसं काय? बरेच माणसं माळा घालतात, गुरुमंत्र घेतात, आणि 10-15 दिवसालाच दुसरा येऊन आमच्या पाया पडून सांगतोय, काय महाराज काय सांगायचे, काय झालं? ते आलं नव्हतं का माझ्या सगळं? त्याला गुरुमंत्र दिला पण त्यानं माळ काढून खाऊनही ते खाल्लं. बरं झालं सांगितलं असं. काय कमाल आहे. आता त्याचं सांगणं चुकीचं नाही, पण काय गुरुमंत्र, कुणालाच गुरुमंत्र देऊ नका. नाही नाही, गुरुमंत्र पचवण्यासारखे सध्या कुणीच नाही. गुरुमंत्र पाहिजे ना, मग रामकृष्ण म्हणा की हे सांगत. याला ही आवडी म्हणा रामकृष्ण. कुणाच्या कानात मंत्र सांगायचे दिवस तर नाही. उघडा मंत्र जाणा रामकृष्ण म्हणा, तुटती यातना गर्भवास. उघडा मंत्र आहे रामकृष्ण. एवढा समाज आहे, सगळ्यांसाठी बीजमंत्र आहे, उघडा मंत्र आहे. उघडा मंत्र जाणा रामकृष्ण म्हणा, तुटती यातना गर्भवास. सगळ्या मंत्रांचं सार हे आहे. सार तुका जपे बीजमंत्र एक. ध्यान दे रे. सार तुका जपे बीजमंत्र एक. खरा बीजमंत्र आहे हे, साधी गोष्ट नाही. जीवन क्षणात बदलतंय. फक्त निष्ठेची गरज आहे, भयंकर दिव्य भावनेची गरज आहे. सार तुका जपे बीजमंत्र एक. भवसिंधू तारक रामकृष्ण. गाथ्यात 2 ठिकाणी आहे. सार तुका जपे बीजमंत्र एक. तीर्थांचं तीर्थ रामकृष्ण आहे, व्रतांचं व्रत रामकृष्ण आहे, सर्व शास्त्र पुराणांचं मत रामकृष्ण आहे. या लागी यावडी म्हणा रामकृष्ण. हे पूर्वार्ध आहे. उत्तरार्धात मोठं चिंतन आहे. जोडा नारायण सर्व काळ. आता रामकृष्ण म्हणावं, नारायण जोडावा सर्व काळ. काय हे काय भानगड आहे? खरं तर इथंच वर्म आहे. राम कोण आहे, कृष्ण कोण आहे, आणि म्हणायचंय कशासाठी? उगा थोडक्यात आपण पाहू. 10:30 म्हणलेत का मोहन महाराज तुम्ही? 10:30 कशाचे? उद्या सकाळपर्यंत कीर्तन चालणार आहे. त्याला कसं थांबायचंय ते? तसं नाही होत. मलाच नाही होत. नाही सांगतो मी, मला काही होत नाही. माझ्या मंदिरात माझं कीर्तन बेभाव मस्त. विठ्ठल यालागी आवडी म्हणा रामकृष्ण. कलियुग आहे म्हणून मोठ्या भावनेनं, वात्सल्यानं, सख्यत्वानं रामकृष्ण म्हणावं. रामकृष्ण. र अग्नी, काना सूर्य. र बाराखडी अग्नीचं रूप आहे, काना हे सूर्याचं रूप आहे. सूर्य आणि अग्नी मिळून रा बाराखडी तयार होते. र अग्नी म्हणजे ज्ञानाचा अग्नी आहे. काना हा वैराग्य रूपी सूर्य आहे. वैराग्य आणि ज्ञान मिळून रा बाराखडी होते. रा म म म हे चंद्राचं तेज आहे, शांत शीतलता. मच चंद्राचं तेज म्हणजे शांत भक्ती आहे. भक्ती प्रेमात, भक्तीच्या चिंतनात, भक्तीच्या अवस्थेत, भक्तीच्या पोटात गडबड काही नाही. केवळ तेज आहे आणि स्वच्छता आहे, म्हणून चंद्रासारखी शीतलता आहे. भजन भक्ती ईश्वर चिंतन जीव लावून देह समर्पित करून करत असेल, त्याच्यासाठी आला शीतल शांतीचा वारा. शांत
हे कळी काळाशी धाक धरा, याच्यासाठी म्हणा रामकृष्ण. तुम्ही हरी म्हणा, तुम्ही रामकृष्ण म्हणा. तुटती यातना महादोष. अनेक ठिकाणी अनेक प्रकारचे वर्णन आहेत. थोडक्यात सांगायचे, र अग्नी आहे, काना सूर्य आहे. अग्नी आणि सूर्य ज्ञान आणि वैराग्य म्हणून रा बाराखडी आहे, आणि म हे भक्ती आहे. चंद्राचं तेज आहे म बाराखडीत. अग्नी आणि सूर्य मिळून राच्या रूपानं पोटात जातात. त्यावेळेस तोंड पसरतं राम. या लागी यावडी म्हणा राम. म्हणून तर बघा रा सगळ्यांनी माहित आहे. रा म्हणलं की तोंड पसरते. रा म म्हणलं की होटाला होट मिळतात. राम राम. फार मोठं तप आहे. कसं घडवलंय देवानं हे शरीर उगल लाकडासारखं तोंड आणि भिंड असतं, सरळ ते सरळ दिलं असतं तर काय करणार होतं आपण. आता हे आहे का नाही सरळ, असंच तोंड नाही, नाक नाही, डोळे नाही, कसं जमलं की सरळच आहे. असं जर केलं असतं आपण काय करणार होतो, बरं कुठं फौजदारी करणार होतो, आपलं काय चाललं असतं. पण देवानं किती गोड हात दिलेत, किती गोड हात दिलेत. हस्त कमल, प्रत्येक इंद्रियाला कमल उपमा आहे. हस्त कमल आहे, चरण कमल आहे, नेत्र कमल आहे, मुख कमल आहे. किती गोड चिंतन आहेत. याच्यामधून राचा उच्चार करताना रकार उच्चार मात्रेन अग्नी आणि सूर्य वैराग्य आणि ज्ञान रा बाराखडीच्या रूपानं आत प्रवेश करतात, पोटात जातात. रा रा आणि अनंत मंत्र आहेत, पण सगळ्यात एकच मंत्र आहे. सकळ साधनाचे श्री राम नाम दो अक्षरी. सदा गरजे ज्याची वैखरी, तो चराचरी धन्य एक. सगळ्या मंत्राचा राजा राम शब्द आहे. म्हणून आपल्यामध्ये एक नियम आहे बघा, सकाळी माणसाच्या समोर दिसले राम राम हो राम राम राम, फार चांगलं आहे ते. पण त्याच्यात काही भलते शाने असतात. राम 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 आलं वाटतंय पुढे, हे नको वाटलं होतं म्हणून राम राम तुझं पीठ नको वाटलं होतं पण आलासच का पुढं. आता इतका जर द्वेष असला राम म्हणताना, तर राम म्हणून तरी काय फायदा आहे बाबा. याचंच नाव आहे भजन देव ओंगळवाने. पोटात द्वेषाच्या गाठीत ठेवून जर भजन करते ते ओंगळवानं भजन असते. ते भजन ते ओंगळवाने. ओंगळवाने भजन म्हणजे कसलं, पोटात कपट ठेवून भजन करतात काही माणसं. कपट पोटात धरतात. हे बघ करायचे तेवढा सप्ताह कर, सगळे पैसे मी देतो. देत आहे ते पैसे देते, सगळं करते. पण हे तू मारुती राहायच्या ठेवून समोर ठेवलेलं असते. थोरला भाऊ मेला पाहिजे आता. त्याचं नाव ओंगळवानं भजन आहे. हे बदमाश लोक दुसऱ्याच्या घातासाठी जर चिंतन भजन करत असतील तर हे केवढं अघोरी पाप होतं. बाबा हो तसं करू नका. राम शब्दाचा उच्चार करताना तोंड पसरतं. रकार उच्चार मात्रेन बहिर्निर्याती पातकम. रा म म्हणताना होटाला होट मिळतं. रा म्हणताना तोंड पसरतं, त्यावेळेस पाप बाहेर पळतात. आणि म म्हणताना होटाला होट मिळून जातो, त्यावेळेस
स्वच्छ, इतका स्वच्छ होतो, इतका स्वच्छ होतो, राम म्हणता रामाची होय किती सोपं आहे. तोंड पसरत, पोटातले पाप बाहेर जातात, पाप पळाले, जळाले व दुःख दुरावले. आणि व थोडकाही शब्द आहे, पोटातलं पाप गेलं, पोटातलं पाप घालवता आलं, बड्या पुरुषार्थाने पाप गेलं, घालवता आलं म्हणून गेलं. पाप गेलं की राम आहेच आहे, व्हावं लागतंय नाही म्हणून पदी बैसवणी पदवी घ्यायची असा शब्द आहे तिथं. पद कायमच आहे, रामस्वरूप आत्मस्वरूप पद आहेच, फक्त त्या पदावर बसायचं आम्ही दिशाभूल जातो, दुसरीकडे बोंब मारित होतो. पण आता राम म्हणण्याना अक्कल आली आणि आमच्या स्थानावर आम्ही उभे टाकलो म्हणून पदी बैसवणी पदवी घ्यायची. ऐसे सुखवचनी आहे, विश्वासे अनुभव आहे, रामरसाची चवी सरस्वती केवी. आणि सांगताना कीर्तनकारांनी तुका म्हणे चाखोणी सांगे, माझा अनुभव आहे अंगे. अनुभव घेऊन कीर्तन करायचे असते. वा, पाठ झालं, अक्षर शिकले, पदवी भेटली म्हणजे कीर्तन कराय असं नाही. खरंच अनुभव झालाय, पचलंय. शरीर जर कापलं, शरीराला जर हत्यारानं तोडलं तर रक्त रेत नाही दिसलं पाहिजे, कापसाचे गोळे दिसले पाहिजे. त्याची बहादुरकी कमावली मग कीर्तन करायचं असतं. त्याचं नाव आहे हा कीर्तन. भजनाने झालंच तरी काय, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो, संसाराचे अंगी अवघीच व्यसने, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. आम्ही शुद्ध झाल्यामुळे हे काय दिसतंय रे, आता हे सोळे झाले सांडिले. एवढा पुरुषार्थ कशानं, राम म्हणण्यानं प्राप्त होतो. यालागी आवडी म्हणा राम, हे राम झालं. उगा थोडक्यात आहे बरं का, रामाचा विस्तार आता ते सरत नसतं. आमच्या प्रयत्नाने मी करून बघितले, 8 दिवस राम शब्दाचं चिंतन चालतं. पुढे कृष्ण आहे, रामकृष्ण असं आहे. ते राम पूर्ण अवतारी आहे, तसाच हा कृष्ण धनी आहे. पण रामाला जे करता आलं नव्हतं ते कृष्णाला करता आले. राम कठोर आहे तर कृष्ण अंतकरणाचा मवाळ आहे, म्हणून बाळ गोपाळामध्ये खेळ खेळला. याच्यासाठी रामापेक्षा कृष्ण आवडत आहे. विठ्ठला कृष्ण आहे, ते राम जसा आहे तसाच कृष्ण आहे.
कृष्ण कृष्ण, राम म्हणताना राम होतंय, मग कृष्ण म्हणताना काय होतंय? कृष्ण गीती गाता कृष्ण चित्ती ध्याता, कृष्णाची होती तत्वता कृष्ण रूप. म्हणून पाया पडून सांगतो, इकडं तिकडं आता दात पडले, माना हलाल्यात, हे भुका आवरत नाही, तर हे माणसं काहीतरी दुसरं पाठ कशाला? उग रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी असं म्हणत बसायचा बरं का मायबाप. आता कीर्तनाची वेळ होत आली, आता थोडक्यात बोलायचं असतं. रामकृष्ण, कृष्ण कोण आहे? क बाराखडीमध्ये कृष्ण, क बाराखडीमध्ये कमलापती भगवान विष्णू आहे. म्हणजे शंखचक्र पद्म हातामध्ये घेतलाय, पिवळा पितांबर नेसलाय, माय लक्ष्मी तिथं पायथ्याला बसलेली आहे. इथं सर्वस्वे करुणी सेवा, अभिमान सांडोनी पांडवा, पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाली. म्हणून थोरपण पर्रा सांडीजे, उत्पत्ती आघवी विसरीजे, जय जगात हाकुटी होईजे ते जवळीक माझी. असं म्हणून ती लक्ष्मी आहे. क्षीर समुद्रातून जन्मली, हला हलवी सायरावत धरती उच्च सुरा, ओढा कौस्तुमणी चंद्र धन्वंतरी, सुरा शंख पारिजात कामधेनु रंभा धनुष्यामृत लक्ष्मी, 14 रत्न लक्ष्मी आहे. ही लक्ष्मी ज्याच्या पायथ्याला उभी आहे, म्हणून तो कमलापती भगवान विष्णू. क बाराखडीमध्ये क म्हणजे कमलापती लक्ष्मी पायथ्याला उभी तो विष्णू, म्हणून क बाराखडी आहे. क ला खाली रुकार फुटलेला आहे, क्र खाली रुकार फुटलाय ना ते. ते काय? राम अवताराचं पूर्ण चिंतन आहे. कृष्ण कमलापती लक्ष्मीचा पती आहे, आणि खाली रुकार फुटला त्याच्यात राम अवतार, अगोदरचा राम अवतार पूर्ण त्या खालच्या कलच्या रुकारामध्ये आहे. क्र अर्ध षटकोनाचं शे आहे. ते काय? षडगुण ऐश्वर्य संपन्नता आहे, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य यश श्री औदार्य, हे 6ही गुणवरी वस्ती जेथ. म्हणून तो भगवंतो जो निसंगाचा संगातो, तो म्हणे पार्था दत्तचित्तू होयता. असं हे षटकोनाचं शे आहे कृष्य. आणि न बाणाचं हे काय आहे? कृष्ण. हे काय आहे? नरनारायणाचा अवतार आहे. एक अर्जुनाचं रूप आहे आणि एक कृष्णाचं रूप आहे. सोमवंशी तुम्हा पांडवा, माझी अर्जुन तुम्ही जाणावा, एकमेकाचे प्रेम भावा बिघडून पडे, संन्यासी होणी जनी, चोरोणी नेली माझी भगिनी, विकल्पनोजे मनी स्वरूपे. नर नारायण की बात आहे. अर्जुन 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 माझंच रूप आहे. अर्जुनाला उभा करूनच सांगालेत ना, चंद्रवंशामध्ये अर्जुन जो आहे तो मीच आहे बघ. म्हणून तर माझी बहिणी संन्यासी रूपानं त्यानं चोरून नेली. मला काही वाटलं नाही, आनंद वाटला. सुभद्रेचं हरण केलं त्यावेळेच्या कथा आहे ते. आता दुसऱ्याला कोणाला सांगत नव्हते, अर्जुनच ऐकत होते आणि त्यालाच बोलत होते. इतकं कसं काय दिशाभूल व्हावं? कसं काय? आधीच विवेकाची गोठी, वरी प्रतिपादी कृष्ण जगजेटी, या लागी भक्तराज किरीटी परिसत असे, जैसा पंचमाला सुगंधू की परिमळू आणि सुस्वादू, ते भला झाला विनोदू कथेचा ये विठ्ठला विठ्ठला. याचा अर्थ असा आहे, क कमलापती विष्णू आहे, खालचा रुकार राम अवताराचं पूर्ण चिंतन आहे, अर्ध षटगुणाचं षडगुण ऐश्वर्य संपन्नता आहे, आणि बाणाचं नर नारायण अर्जुन आणि श्रीकृष्ण. सत्यपणे अर्जुन नर नारायण, सत्यपणे अर्जुन नर नारायण, सृष्टी जनार्दन एक रूप, सत्यपणे अर्जुन नर नारायण सृष्टी जनार्दन एक रूप, असे हे राम आणि कृष्ण हे नाव आहेत. आणि या नावाचा उच्चार करताना राम म्हणताना राममय होतो, कृष्ण म्हणताना कृष्ण रूप होतो. या लागी आवडी म्हणा राम कृष्ण. बाळ हो, आंघोळ केली नसली हरकत नाही, तुमचे कपडे कसले आहेत माहिती नाही, गरज नाही. संन्यासी आहेत का तुम्ही हे नाही करायचं. ज्याचे त्यानं भाकरीपुरती चाकरी करावीच लागेल. दुसऱ्याच्या घराचा आश्रय घेण्याऐवजी आपलं आपलं घर पडकं तोडकं बांधावंच लागेल. आपले चिरगुट नेसण्यापुरता रुपयाटाने कमवावंच लागेल.
कर्म स्वकर्म करत करत म्हणा या लागी आवडी म्हणा रामकृष्ण. स्वकर्माचं चिंतन करत विहित कर्माचं आचरण करत करत आवडीने रामकृष्ण म्हणा. मग जोडा नारायण सर्व काळ. उत्तरार्ध आहे. आता इथं रामकृष्ण म्हणायचं तर नारायण कसं काय जोडायचं? इथं नारायण शब्दाचा अर्थ कुठली देवमूर्ती असं नाही. नर नार अधिक आयन, सर्व जीवसमूहांचा आत्मा म्हणजे नारायण असा त्याचा अर्थ आहे. जोडा नारायण सर्व काळ. सोप किती आहे? याच्यासाठी रामकृष्ण म्हणा आणि आत्मस्वरूपाची जाण तुम्हाला होईल. ती जाण मात्र क्षणभर बाजूला जाऊ देऊ नका. म्हणून सर्व काळ त्या आत्मस्वरूपाच्या ध्यासात राहा असं चिंतन आहे. या लागी आवडी म्हणा रामकृष्ण. जोडा नारायण सर्व काळ. असं चिंतन केल्यानंतर होतंय काय ते दुसऱ्या चरणात. सोपे हे साधन लाभ येतो घरा. सोपे हे साधन लाभ येतो चरणाचं चिंतन केलं तसं आमचं जीवन घडू लागलं, तसं जगता आलं. मग किती सोपं साधन आहे. सोपे हे साधन लाभ येतो घरा. वारकरी संप्रदायामध्ये सर्वच काही सोपं आहे. पुन्हा उच्चारतो, सर्वच काही सोपं आहे. फक्त आमची भावना मात्र कुभावना जळती, त्याला इलाज. ज्याची भावना शुद्ध आहे, ज्याचा भाव भयान शुद्ध आहे, त्याला सगळं सोपं आहे. शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला, अवघी साधने हातवटी. किती सोपं आहे. अरे काय रानात जायचंय, काय उघडं बसायचंय, कुणं सांगितलंय उपवास धरायचं, कुणं सांगितलंय पुरून. काही ठिकाणी ते आम्ही कुठंतरी यात्रेला ती वज्रेश्वरीच्या तिकडे गेलतो, ते खड्डे खणले तर त्याच्यात पुरून बसले तर इतकंच वरी पैसा टाका. आता पुरून घेतले आणि पैशाला काय झाडायचंय ह्याला. स्वतःला पुरून घेतले ना आता कशाला पैसा मागायला. सगळं गेले ना आता पैसे मागाले. आता काय करायचे होय.
थकले भंगले जाऊ दे, आता ते काही काढायचं नाही. पण सोपे हे साधन लाभ येतो घरा. पहिल्या चरणाचं साधन सोपं आहे, पण घर तुमचं आणि त्या घरी सगळे लाभ प्राप्त होतात. घर बऱ्याच प्रकारचे आहेत. घर म्हणजे 4 भिंतीचं दरवाजा असलेलं ते घर, ते त्याची किंमत नाही हो. खरं घर हे 3.5 हात उंचीच आहे. या 3.5 या देहरूपी घरामध्ये एक घर दडले. ते ज्ञानोबा यांचे होईत आहे बघा. आगा स्वरूपाच्या घरा आगा पै पंडू कुमरा येता स्वरूपाच्या घरा करीतसे आडवारा विश्वाभासजू. या 3.5 हात उंचीचं हे घर किती शुद्ध आहे. कुठूनच पाऊस मध्ये जात नाही, वरूनच खाली जातोय. किती पाऊस पडू द्या, व्यवस्थित इकडं इथं कुठं छिद्र नाही, कुठं नाही, काही नाही, व्यवस्थित बनवलंय सगळं. पण याच्यामध्ये स्वरूपाचं एक घर आहे. अगा पै पंडू कुमारा येता स्वरूपाच्या घरा करीतसे आडवारा विश्वाभासजू. हे मोडावं लागते. स्वरूपाचं घर आहे. हे रूपाचं घर म्हणजे हे, रूपाचं घर म्हणजे हे 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 कानन, हे रूपाचं घर आहे. याला चिरगुट घालून सजवलेत. गुरुजी माझं भाग्य मानतो मी. जवळजवळ 55 वर्षापासून आयते कपडे आहेत तुमच्यासारखे. वा, सगळे म्हणतात महाराज आयर घेतलाय बरं का, आयर नेसावाच लागल. इतर राजकुमार पाटील हे हरंगोळचे झुंजे साहेब दर वर्षाला 2-4 शर्ट 2-4 बनेल घेऊन जातात. काय माणसं मोठ्या कोणाचे आहेत. कौतुक आहे बा त्यांचं. म्हणजे हे आता हे कशासाठी, बरं देऊ द्या, त्यांचं भाग्य आहे, ते पुण्यकर्म करतात, ते सुखाने राहतील, त्यांना काय कमी पडायचं. पण गंमत अशी आहे, हे जे कपडे आहेत का नाही, हे झाकायचे, हे वस्त्रानं झाकायचे म्हणून थोडं बरं दिसतंय. वस्त्रानं झाकल्यापेक्षा कातड्यानं व्यवस्थित झाकले म्हणून चांगलं दिसतंय. कातड्यानं झाकलं नसतं तर कसं दिसलं असतं. उगं तुमचे तुम्ही म्हणाताना रव रव दुर्गंधी रे अमंगळचा बांधा, सगळं घाण आहे बाबा बाबा बाबा. रक्त कगवी जर आपल्या आपल्या अंगावर झाली तर किती वास सुटतोय. बरेच माणसं असतात थकले भंगले का, त्याची त्याला कळत नाही कुठं लघवी होते आणि काय करते, ते केलाच नाही. त्याला काय करायचं बाबा, हे शरीर इतक्या अवस्थेपर्यंत देवानं ठेवू नये. हा सोपं आहे साधन, अवघड काहीच नाही, फक्त भावना ठेवणं अवघड आहे. शुद्ध भावना ठेवणं गरजेचं आहे. पाया पडून सांगतो, अधिक नाही, आता संपलं कीर्तन. आता या कीर्तनाचं सारच एक आहे. दुनिया जरी सांगितली, कोणता जरी विचार मांडला, आपली जर शुद्ध भावना त्याच्यावर नसली तर फायदा काय. हा येरत्वता विटंबगा मृत जैसा शृंगारीला गाढव तीर्थी नाहीला कडू दुधिया माखीला गुळ जैसा. हो सग्रही तोरण बांधिले उपवासी अन्ने लिंपिले कुंकू शेंदूर केले कांत हिनेने. रामकृष्ण म्हणा भावनेनं सोपं साधन आहे. लाभ कोणताही लाभ घराला येतो. मग शेवटी घर धरायचं कोणतं, घर स्वरूपाचं घर आहे. आणि या स्वरूपाच्या घरामध्ये एक ज्ञानमय सुंदर देखना आप देव्हारा आहे. या स्वरूपाच्या घरात एक सुंदर ज्ञानमय असा देव्हारा आहे. आणि तो देव्हारा म्हणजे इथं थांबलेला आहे. तैसारध्या मध्ये मी राम शिकामो विषयावरी. हे देव्हार आहे. ते बरेच अभंग आहेत. अनंत जुगाचा देवारा निजबोधाचा घुमरा अवचित देवाचा. पण पाहिजे काय, शुद्ध सत्वाचा कवडा मोठा, बोध बिरडे बांधला गांडा, गळा वैराग्याचा पट्टा, वाटा दाऊ भक्तीच्या, मग हे घर कळतात. हो वाटा शुद्ध सत्वाचा कवडा मोठा. जाऊ दे, आता संपलं. अशा या घराला म्हणा याला सोपे हे साधन लाभ येतो घरा. वाचेशी उच्चारा राम हरी. आता पहिल्या रामकृष्णाचं एवढं कौतुक सांगितलं, आणि हे रामकृष्ण हरी का. पहिल्या रामकृष्ण हरीनं, रामकृष्णाच्या उच्चारानं शुद्धता प्राप्त झाल्यानंतरचं जे रामचिंतन आहे ते राम हरी शब्दात आहे. शुद्ध पहिल्यांदा शुद्ध व्हायचंय.
आणि शुद्ध झाल्यानंतर सोपं साधन घरचं आहे, सोप्या साधनाला लाभ येतोय म्हणून पुन्हा अजून रामकृष्ण म्हणायचंय असं म्हणतात ना. आता केलं यापेक्षा अजून करीत करीत भलतच करायचे. म्हणजे कसं करायचे, चिंतन करत करत अजून करायचंय. कसं, त्याचं उत्तर असं केलंय ज्ञानोबरायांनी, बाबा पेर तर झालेलीच आहे, पण पेर झाल्यानंतर जे कण उगवतात, जे धान्याचे कोंब उगवतात, त्याची निगा करीत करीत त्याला पाहायचंय. तसं पहिल्या चरणानं शुद्ध व्हायचंय आणि पुन्हा सोप्या साधनानं लाभ घरामध्ये पाहिजे तेवढा आत्मानंद प्रगट होतो. आणि आत्मानंदाच्या असं ते तेजावर पुन्हा उसळी मारून राम हरी हरे राम हरे राम असं म्हणायचंय आणि आनंदामध्ये विघरून जायचंय. विठोबा जय 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 नलागती कष्ट नलगे सायास करावा अभ्यास विठ्ठलाचा, हे तिसरं चरण आहे. कष्ट नाहीत, कुठले सायास करायचे नाहीत, फक्त विठ्ठलाचा अभ्यास करावा. विठ्ठलाचा अभ्यास म्हणजे विठ्ठल चिंतन पुन्हा पुन्हा खूप करायचं, खूप करायचं. इतकं विठ्ठल विठ्ठल चिंतन करायचं, जिवंतपणी करत करत मेला तर मेल्याशी चिंतन करायची, इतकी बहादुरकी पाहिजे. जिवंतपणी म्हणता याचं काय नवल आहे, मेलं तरी होठ हल्ले पाहिजे, मेलं ताटी बांधाय सुरू केली तरी हे उठून बसलं पाहिजे. अरे का उठलास, गाव जमा झाले की तुला जाळायला नाही, विठ्ठल चिंतन राहिले. इतकी बहादुरकी पाहिजे. परमार्थामध्ये हे गुण आहेत, हे सांगता आले पाहिजे, तर सांगणाराने हे करून दाखवलं पाहिजे. हे असं आहे. कदाचित मी मेलो तर मला येऊन म्हणत होतास की रे मेल्यास भजन करा, उठ की, नाही उठलो तर मला म्हणा, पण तुम्ही येऊन मला विनंती करा. ते कसं असतंय, कुस्ती खेळून द्यावं लागते आणि पैलवानाची पाठ लावून द्यावं लागते, मग 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 पगार द्या, त्या किरा इनाम द्या किरा बक्षीस, मग म्हणा. पण पैलवानाची पाठ लाव की, हा ते तर खरं आहे ना, पाठ लावतोच की. हे बहादुरकी पाहिजे. परमार्थ लेकराच्या गोष्टी नाही, परमार्थ जगाच्या मानधनात होत नाही. जग काय लोक मानाली बुवा त्या महाराजाला, जग लोक महाराजाला मानतात, कधी चोराला मानतात, कधी भोंदू बाबाला मानतात. जगाचं काही बोलायचं, जग कुणीकडे. ते आम्ही बारोड म्हणत होतो काही काळ गुरुजी, इथे लोक येड्याला हस्तीने या शाण्याला येडं म्हणते. आडव्या दंडाचं जाऊ दे आता. न लागती कष्ट न लगे सायास करावा अभ्यास विठ्ठलाचा. हा पुढचं काय चरण, नलगे तप. नलगे तप तीर्थ करणे महादान केल्या एक मन हरी जोडे. तीर्थ तप पुरत कशाला, एक मन मनाची एक विधता. तुका म्हणे एकविध झाले मन, विठ्ठला वाचून नेणे तुझे. मग शेवटी तुका म्हणे काही न वेचिता धन जोडी नारायण नामासाठी. इतर धन काही खर्च करायचं नाही, म्हणजे शरीराला पीडा द्यायची नाही. धन म्हणजे शरीररूपी धनाला खर्च काढायचा, शरीररूपी धनाला पीडा द्यायचा नाही. जो तुका म्हणे काही न वेचिता धन जोडे नारायण नामासाठी. देवाच्या नामासाठी आत्मस्वरूपता प्राप्त होते. इथं जो नारायण शब्द आहे तो प्रत्यक्ष जीवाचे जीवन अमृताची तनू ब्रह्मांड भूषण नारायण ज्ञानेश्वर. Hey,
तुकाराम 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 हरे म्हणा दोन चाली ज्यांनी आम्हाला सुरुवातीपासून साथ दिले, हा सप्ताह ज्यांनी निर्माण केला हे वासनगाव, तेव्हापासून आमची वासनाच कमी झाली. फक्त सप्ताह कसा होईल. पण महाराज, लोकांना तुम्ही थोडं उपदेश केला असतं तर बरं झालं असतं की थोडं आमची गरिबीमध्ये आता सप्ताह असल्यामुळं. आणि असू द्या. आणि मळवटीची असणारे मळवटीकर वासनगाव पुढं मळवटी माग का दोघांपैकी कोण घ्यायचे ठरवा ते. द्रुपद मागे ठेवा. एक दोन चाली थोडं जलन म्हणा. बस मस्त म्हणा. काही नव्हेती नावे ते दादा
टोपे महाराज पुढं हो निघे. शांत बसा. कोणी जोडू नका. जाग्यावरून कोणी उठू नका. पाटील खाली बसा. पाटील खाली बसून घ्या 5 मिनिट फक्त.